गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपण असणारे जे काही आपल्या या 9वीच्या वर्गामध्ये आपण जी काही पहिली कविता म्हणजे जी काही प्रार्थना सर्वात मका शिव सुंदरा या कवितेविषयी आपण पाठीमागील तासिकेला माहिती घेतली होती। त्याविषयी आपल्याला काही होमवर्कही दिलेला होता, सर्वांनी कंप्लीट केलेला आहे। ओके, आता आपल्याला जे काही पुढील घटक जी काही कविता त्या कवितेविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे। ती असणारी कविता किंवा जी काही असणारी त्या कवितेची माहिती आणि या कवितेची असणारी माहिती आज आपण अभ्यासणार आहोत। ज्या पद्धतीने आपण पहिली कविता सर्वात मका शिव सुंदरा ही कविता अभ्यासलेली आहे आणि आता पुढील असणारी जी काही कविता तीही त्याच पद्धतीची असणारी कविता आहे। आणि ही कविता जी काही आहे तर ही एक भगवंतच्या भेटीची ओढ, जी काही आपण भगवंत म्हणतो, जी काही ईश्वर देव या पद्धतीने आपण जे काही म्हणतो त्या पद्धतीने म्हणजेच विठ्ठलाची भेट, जे काही भगवंत म्हणजे आपण विठ्ठलाला साकडे घालतो, जे काही पंढरपुरी असणारं वास्तव्य आणि या पंढरपुरी वास्तव्य असणाऱ्या या विठ्ठलाच्या भेटीची ओढ जी आहे तर ती भेटीची ओढ आपल्याला या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे। जे काही आपण संत ओळखतो, संतांना ओळखतो, जे काही भगवंताचं कार्य करतात, अध्यात्माचं कार्य करतात, म्हणजेच जे काही देवाविषयी असणारं जी काही ओढ आहे, देवाला भेटीची ओढ आहे आणि या भेटीच्या ओढीसाठी जी काही कविता म्हणजेच हा असणारा एक अभंग आहे, पण हा अभंग आपल्याला कवितेच्या स्वरूपामध्ये या 9वीच्या वर्गामध्ये पाहावयास मिळणार आहे। आणि हा असणारा अभंग आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे जी काही दुसरी असणारी कविता या आपल्या वर्गामधील ती म्हणजेच संतवाणी आणि या संतवाणीमधील असणारा पहिला भाग म्हणजे जे काही भाग आहे तर तो म्हणजेच भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा। म्हणजेच भगवंताच्या भेटीची असणारी ओढ, या भेटी लागी जीवा या अभंगाच्या द्वारे आज आपल्याला अभ्यासायचे आहे। याचे असणारे लेखक आपण जे काही आहे तर ते लेखक म्हणजे जे काही असणारे कवी ज्यांनी हा अभंग लिहिला आहे ते असे म्हणजेच संत तुकाराम। जे काही संत तुकाराम जे काही असणारे संत आणि हे एक या वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण संत म्हणून यांना काय केलं जातं, ओळखलं जातं। आपण सर्वजणी त्यांना काय करतायत जाणता आहेत, सर्वांना माहिती आहे की संत तुकाराम महाराज जे काही आहेत तर या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला जे काही कार्य संतांसाठी, वारकरी संप्रदायासाठी जे काही कार्य केलेलं आहे तर ते कार्य आपल्याला काय होतं पाहावयास मिळते। आपण त्यांच्याविषयी ऐकलं आहे, त्यांच्याविषयी असणारी माहिती पाहिली आहे आणि आता त्यांच्याविषयी असणारा हा अभंग आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दिलेला अभंग आपल्याला अभ्यासायचा आहे। आपण संत तुकाराम महाराज यांचा असणारा जो काही परिचय आहे हा परिचय आपण थोडक्यात पाहूया। पहा, संत तुकाराम यांचं पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले। म्हणजे आपल्याला संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव काय असा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला त्यांचं पूर्ण नाव सांगता यायला पाहिजे, म्हणून संत तुकाराम बोलोबा आंबिले किंवा त्यांना मोरे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं आहे। 1608 ते 1650 हा त्यांचा जन्म कालावधी, म्हणजे त्यांचं असणारं जीवन जे काही जीवनमान त्यांचं होतं तर ते जीवनमान 1608 ते 1650 म्हणजे त्यांचा जन्म 1608 या साली झाला आणि त्यांचा
मृत्यू 1650 या सालामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील कवी पहा. मग व्यवहार आणि अध्यात्म म्हणजे आपल्याला व्यवहार आपण करत असताना म्हणजे आपण आपलं कार्य करत असताना आपण जो काही व्यवहार करतो तो व्यवहार करत असताना आपण अध्यात्मही केलं पाहिजे असं त्यांचं सांगायचं. म्हणजे त्यांनी त्याची सुयोग्य एक सांगड घालण्याचं काम या वारकरी संप्रदायातील या संत कवीनं केलेलं आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी आपण नुसतं आपलं काम करावं पण काम करत करत ही आपण आपल्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे या अध्यात्माची अशी असणारी जोड या ठिकाणी योग्य सांगड घालण्याचं काम या संत कवी यांनी केलेलं आहे. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. मग त्यांनी जे काही अभंग लिहिले त्या अभंगामधून त्यांनी असणारी जी काही दांभिकता आहे किंवा दैववादावर विचार आहे किंवा अहंकारी वृत्तीचा विचार आहे किंवा दुराचार इतरांविषयी जे काही मत आपलं वेगळं आहे तर याचा असणारा परखड समाचार म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या अभंगातून त्यांनी अशी माहिती घेतलेली आहे आणि त्या बाबतीत त्यांनी उदाहरण दाखल्याद्वारे त्या अभंगातून माहिती दिलेली आहे. आणि प्रेम, नैतिकता, करुणा व सार्वभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. मग त्यांना त्या ठिकाणी आपलं प्रेम, नैतिकता म्हणजे नीतिमत्ता ठेवून, करुणा म्हणजे दया, सहानुभूती असणारं आणि सर्वभूती ईश्वर म्हणजे सर्वांच्या भोवती ईश्वर आहे, भगवंत आहे, देव आहे. त्यांनी ही मूल्ये त्या ठिकाणी प्रमाणभूत त्या ठिकाणी मानलेत आणि ही मूल्यांचा वापर त्यांनी आपलं जे काही असणारं प्रापंचिक संसारिक जीवन, संसार म्हणजेच काय प्रपंच म्हणजे या प्रापंचिक जीवनामध्ये त्यांनी आपल्या या मूल्यांचा आदर्श घेऊन ते अभंगातून काय करतायत तर हे मूल्य त्या ठिकाणी मांडतायत. आणि या प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. मग आपल्याला जो काही अभंग अभ्यासायचा आहे त्या अभंगामध्ये जे काही दृष्टांत दिलेले आहेत तुकाराम महाराजांनी तेही कुणाच्या विषयी तर या विठ्ठलाच्या भेटीविषयी. म्हणजे विठ्ठलाची भेट जी काही ओढ आहे तर ही विठ्ठलाच्या भेटीविषयी ओढ लागलेली आहे आणि ही ओढ लागली आणि या ओढीमुळे त्यांनी त्या ठिकाणी या अभंगाच्या दृष्टांतातून त्या ठिकाणी विठ्ठलाच्या भेटीची ओढ यामध्ये आपल्याला काय केले आहे तर दाखवून दिलेले आहे. पहा अभंग जो आहे हा अभंग मी काय करणार आहे एक वेळेस वाचून दाखवणार आहे आणि नंतर आपण एका दृष्टांताविषयी असणारी माहिती काय करणार आहोत अभ्यासणार आहोत. म्हणजे सर्वांनी आपलं टेक्स्टबुक त्या ठिकाणी काढलंच असेल ते टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक आपल्या सर्वांनी काढायचंय आणि असणारी जी काही कविता आहे तर ती कविता पाहण्यास आपण काय करायची सुरुवात करायची. काढले पहा जे काही संत तुकाराम महाराज आहेत तर त्यांनी लिहिलेला हा असा छानसा अभंग तोही भगवंताच्या भेटीची ओढ आणि या ओढीविषयी असणारा अभंग आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहा भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या वेळी मुळा लेकी असावली पाहतसे वाटुली पंढरीची भुकेली वा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची तुका मने मज लागलीचे भूक दावली श्रीमुख दावी देवा. म्हणजे हा असा असणारा अभंग त्यांनी सकल संत गाथा खंड दुसरा श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1136 संपादक प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी म्हणजे यांच्याविषयी असणारा हा अभंग जे काही संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली जी काही त्यांची असणारी अभंग गाथा आहे तर या अभंग गाथेतून घेतलेला हा अभंग क्रमांक 1136
आणि सकल संत गाथा म्हणजेच जे काही सर्वांची असणारी गाथा आहे, तर या गाथेतील असणारा खंड दुसरा आहे आणि त्या दुसऱ्या खंडातील या तुकाराम महाराजांच्या गाथेतून घेतलेला 1136वा असणारा अभंग, या अभंगाची आपल्याला आज माहिती घ्यायची आणि ती माहिती आपण या दृष्टांताद्वारे काय करत आहोत, पाहत आहोत. पहा, भेटी लागी जीवा लागलीसे असं, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पहा, मग जे काही असणारे संत तुकाराम महाराज आहेत, तर ते संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतायत की हे पहा, म्हणजेच भेटी लागे जीवा लागलीसे असं, हे पहा भगवंता, हे पहा विठ्ठला, आज मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, ध्यास लागलेला आहे आणि त्या ठिकाणी तुझ्या या भेटीची मला खूप ओढ, आस, ध्यास लागलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, ध्यास लागणे, काय आहे, ध्यास लागणे, आस लागणे किंवा ओढ लागणे असं आपण म्हणतो. ध्यास लागणे, आस लागणे किंवा ओढ लागणे. म्हणजे भेटीची त्या ठिकाणी काय झाले आहे, ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे भगवंता, आणि मी तुझ्या भेटीसाठी म्हणजे माझ्या जीवाला त्या ठिकाणी मला वाटतं की मला तुला कधी भेटेल, मी कधी भेटेल तुला, म्हणजे एवढी आस, एवढा ध्यास माझ्या जीवाला लागला आहे भगवंता विठ्ठला. आणि पाहे रात्रंदिवस वाट तुझी, मी रात्रंदिवस तुझीच वाट पाहतोय की मला तू कधी भेटायला येशील किंवा मी तुला कधी भेटेल किंवा मला भगवंत कधी भेटेल, विठ्ठला तू कधी भेटणार आहेस, मला तुझ्या भेटीची मला इतकी ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे. आणि या तुझ्या भेटीची मला जी काही लागलेली आस आहे, ओढ लागलेली आहे, आणि या ओढीपोटी मी रात्रंदिवस तुझीच वाट पाहतोय की भगवंता तू मला कधी भेटायला येशील. म्हणजे रात्रंदिवस मी तुझीच त्या ठिकाणी काय करतोय, वाट पाहतोय आणि तू मला कधी भेटायला येणार आहेस, म्हणून त्या ठिकाणी मी तुझी वाट पाहतोय. आणि तेही कधी पाहतोय, रात्रंदिवस. रात्र म्हणजे काय, रजनी निशा, आणि दिवस, दिवस म्हणजे दिन, आणि वाट म्हणजे मार्ग, रस्ता, पथ. म्हणजे मी तुझी वाट पाहतो, माझं सर्व लक्ष त्या रस्त्याकडे लागलेलं आहे की माझा भगवंत कधी येतोय, माझा भगवंत मला कधी भेट देईल आणि मी माझ्या भगवंताला कधी भेटेल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी सारखं रात्रंदिवस तुझीच वाट पाहतोय, तुझाच विचार करते, तुझंच नामस्मरण करतोय आणि भगवंता तू मला कधी भेटायला येणार आहेस, कारण मला खूप ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे आणि मला वाटतं की तुला मी कधी भेटेल, केव्हा भेटेल. आणि तुला भेटण्यासाठी मला त्या ठिकाणी काय झाले आहे, तर तुझी असणारी जी काही ओढ आहे, तरी तुझी असणारी ओढ मला लागली आहे आणि मला वाटतं की माझा भगवंत मला काय होईल, लवकरात लवकर भेटण्यासाठी येईल. पहा, त्या ठिकाणी त्यांनी दिलेला जो काही दृष्टांत आहे, तो दृष्टांत आपण पाहूया. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. जशा पद्धतीनं पौर्णिमेचा चंद्र काय करतोय, चकोर जीवन, चकोर जीवन जे आहे, तर या चकोरा जीवनाचं त्या ठिकाणी काय करतोय, तो वाट पाहतोय. म्हणजे जो काही पौर्णिमेचा चंद्र आहे, तर तो कशाची वाट पाहत आहे, तर त्याच्या चकोर जीवनाची. मग त्या ठिकाणी असणारा या पौर्णिमेचा चंद्र हा काय करतोय, आपलं स्वतःचं जे काही चंद्रमाचं चकोर जीवन आहे, तर या चकोर जीवनाविषयी तो त्या ठिकाणी वाट पाहतोय. तैसे माझे मन वाटप आहे. म्हणजे जसा पौर्णिमेचा चंद्र काय करतोय, आपल्या चकोर जीवनाची वाट पाहतोय, तसंच माझंही मन या ठिकाणी या चकोर म्हणजे चंद्रमासारखं झालंय. तेही आज चकोर जीवन म्हणजे माझं मन हे छोटं होऊन, म्हणजे माझं मन आता त्या ठिकाणी काय झालं आहे, तर त्या चकोर जीवनाचं वाट पाहतोय की माझा असणारा हा भगवंत मला त्या ठिकाणी कधी भेटायला येईल, मी माझ्या भगवंताला कधी भेटेल. म्हणून त्या ठिकाणी या चंद्रमासारखंच मी ही काय करतोय, तुझी वाट पाहतोय. म्हणजे तैसे माझे मन वाटप आहे.
म्हणजे माझं मन सुद्धा तसंच वाट पाहते की माझा असणारा हा भगवंत आणि हा भगवंत मला कधी भेटायला येईल, मी या माझ्या भगवंताला कधी भेटेल, म्हणून माझं मन सुद्धा त्याच पद्धतीनं काय करत आहे, वाट पाहत आहे. म्हणजे माझ्या भगवंताची मी त्या ठिकाणी काय करतोय, वाट पाहतोय की माझा भगवंत मला कधी भेटायला येईल, कशा पद्धतीनं, मग कोणत्या रस्त्याने येईल, आणि त्यावेळेस मी माझ्या या भगवंताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी येईल. म्हणून अशा प्रकारचा असणारा दृष्टांत, जो काही दृष्टांत त्या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन म्हणजेच त्या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्र जसा चकोर जीवनाची वाट पाहतोय, तसंच मी ही त्या ठिकाणी काय करत आहे, तुझी वाट पाहते. माझं मन ही त्याच पद्धतीनं झाले, म्हणजे तैसे माझे मन वाटप आहे. माझं मन, माझं चित्त त्या ठिकाणी काय झालं आहे, तुझ्याकडे लागलेलं आहे. म्हणजे सर्व माझं मन, मन म्हणजेच काय, मन चित्त, माझं मन चित्त सर्व तुझ्याकडे लागलेलं आहे. माझं मन चित्त सर्व हरपलंय आणि सर्व हरवून त्या ठिकाणी मी काय करत आहे, तुझीच वाट पाहत आहे भगवंता. पहा दुसरा असणारा दृष्टांत, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटोली पंढरीची. दुसरा असणारा हा दृष्टांत म्हणजेच या लेकीविषयी दिलेला आहे. म्हणजे जी काही दिवाळीच्या वेळी, म्हणजे दिवाळीच्या मुळा, मुळा म्हणजेच काय तर वेळी, या ठिकाणी मुळा या शब्दाचा अर्थ काय दिला आहे तर वेळी, म्हणजेच दिवाळीच्या वेळी लेकी असावी. लेक म्हणजे कोण, मुलगी, काय लेक मुलगी, तनया सुता, म्हणजे ही जी काही असणारी लेक आहे तर ही लेक मुलगी त्या ठिकाणी दिवाळीच्या वेळी काय करते, आसावलेली. आसावली म्हणजे काय तर तिला ओढ लागली आहे की काय की मी माझ्या घरी कधी जाईल, मला माझ्या घरच्यांना भेटायचं आहे, मला माझ्या घरच्यांना पाहायचं आहे, कारण मी खूप दिवस झाले मी माहेराला गेलेली नाहीये. आता दिवाळी आली आणि या दिवाळीमुळे मी त्या ठिकाणी काय तर मला कोणीतरी घ्यायला येईल, म्हणजेच मला कोणीतरी या ठिकाणी घेण्यासाठी येईल, म्हणून ती त्या ठिकाणी काय करते तर वाट पाहते. म्हणजेच पाहतसे वाटुली पंढरीची, म्हणजेच पंढरीची म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या माहेराची, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या माहेराची काय करत आहे ती वाट पाहते की अरे माझ्या माहेरून कोणतरी येईल, म्हणून ती सतत वाट पाहत राहते. त्या मार्गावरती रस्त्यावरती पाहत राहते की मला या ठिकाणी माझं कोणीतरी घरचं येईल, माझी आई येईल, माझे बाबा येतील, माझा भाऊ येईल, मला कोणीतरी या दिवाळीच्या वेळेस मला घेण्यासाठी कोणी ना कोणी येणारच आहे आणि येईलच, म्हणून ती रस्त्याकडे त्या ठिकाणी वाट लावून बसलेली असते, टक लावून बसलेली असते, पाहतच असते. आणि तिला वाटतं की माझ्या या पंढरीचे म्हणजे माझ्या या माहेराचं कोणी ना कोणी त्या ठिकाणी काय होईल, मला घेण्यासाठी येईल, म्हणजे माझ्या माहेराहून मला कोणीतरी घेण्यासाठी येणारच आहे. आणि त्या ठिकाणी मीही खूप दिवस झाले मीही माझ्या माहेराला गेलेली नाही, मी माझ्या सासरलाच आहे, मी माझ्या आई वडिलांना पाहिलं नाही, माझ्या भावाला पाहिलं नाहीये, आणि मला त्या ठिकाणी माझ्या माहेराला या दिवाळीच्या वेळी काय करायचंय, जायचंच आहे. ज्या पद्धतीनं दिवाळीच्या वेळी मुलगी या आपल्या पंढरीकडे म्हणजेच माहेराकडे जी काही टक लावून वाट लावून बसलेली असते, किंवा त्या ठिकाणी एक टक एक दृष्टी लावून म्हणजे त्या ठिकाणी रस्त्याकडे पाहत बसलेली असते, तसंच माझंही या ठिकाणी काय झालं आहे भगवंता, माझंही झालेलं आहे. म्हणजे या दुसऱ्या दृष्टांतातून सुद्धा आपल्याला भगवंताच्या ओढीविषयी त्यांनी त्या ठिकाणी काय केली, माहिती दिलेली आहे. म्हणजे जी काही पाहत असे वाटुली, वाटुली म्हणजेच काय करणे, वाट पाहणे, म्हणजे वाटाकडे ती त्या ठिकाणी काय करत बसली आहे, वाटुली म्हणजेच वाट पाहणे, म्हणजे त्या ठिकाणी काय करत आहे, वाट पाहण्याचं काम चालू आहे. वाट पाहणे, वाटुली म्हणजेच वाट पाहणे, आणि वाट पाहण्याचं काम त्या ठिकाणी कोणाचं चालू आहे तर त्या लेकीचं, मुलीचं. ती त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांविषयी आपल्या भावाविषयी विचार करते, आणि त्या ठिकाणी तिला वाटतं की मला या दिवाळीच्या वेळेस कोणी ना कोणीतरी काय करणार आहे, घेण्यासाठी
येणारच आहे, म्हणून तिचं सर्व लक्ष कुठं लागलं आहे तर त्या पंढरीच्या वाटेकडे म्हणजेच माहेराच्या वाटाकडे तिचं लक्ष सर्व त्या ठिकाणी गुंतलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ती त्या ठिकाणी काय करत आहे विचार करत आहे की मी माझ्या या माहेराला कधी जाईल आणि कधी येईल, म्हणून ती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काय करते तर पाहत बसलेली आहे, म्हणून तिनं त्या ठिकाणी विचार आणि ती लेक ती मुलगी जशी वाट पाहते तसंच मी पांडुरंगा या पंढरीच्या पांडुरंगा म्हणजे विठ्ठला मी तुझी वाट पाहतोय, कारण तू मला कधी भेटायला येशील, म्हणजे मला तुझ्या भेटीची काय लागलेली आहे आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे। जसं आपण काय केलं पौर्णिमेचा चंद्रमा हे जे काही दृष्टांत, दुसरा दृष्टांत दिवाळीच्या मुळा लेकी आसावली या दृष्टांतातून जसं पाहिलं तसं संत तुकाराम महाराजांनाही त्या ठिकाणी आपल्या विठ्ठलाच्या ओढीविषयी आस लागलेली आहे। पहा त्यानंतरचा पुढचा दृष्टांत पाहूया आपण। भुकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची पहा। मग जे काही भुकेलेलं बाळ आहे, मग हे भुकेलेलं बाळ त्या ठिकाणी काय करतंय वाट पाहते, कारण शोक करतंय, रडतंय, दुःख व्यक्त करते, कारण का की त्याला त्या ठिकाणी काय लागले आहे भूक लागली आहे आणि भूक लागल्यामुळे ते बाळ त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतंय, शोक करत आहे, रडत आहे, म्हणजे त्या ठिकाणी असणारं दुःख आणि ते दुःख म्हणजे काय तर त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला भूक लागली म्हणून ते त्या ठिकाणी शोक व्यक्त करतं, दुःख व्यक्त करत आहे आणि ते दुःख व्यक्त करतं। मग काय दुःख व्यक्त करत आहे कारण त्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यामुळे त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून ते त्याच्या आईच्या म्हणजेच हृदयातून त्या ठिकाणी आईची वाट पाहते, त्याच्या माऊलीची वाट पाहते, त्याला हृदयातून त्या ठिकाणी काय झालं आहे की माझी आई माझी माऊली त्या ठिकाणी मला कधी भेटायली, म्हणजे उरी माऊलीची म्हणजे वाट पाहे उरी माऊलीची, हृदयातून ते वाट पाहते, इतकं त्याला त्या ठिकाणी हे झाले भूक लागली आणि ते हृदयातून मनातून रडतंय। उरी उर म्हणजेच काय जे काही असणारं हृदय आणि त्या हृदयातून ते त्या ठिकाणी काय करतं तर उर म्हणजेच काय हृदय आणि या हृदयातून ते त्या ठिकाणी काय करतंय वाट पाहते, कुणाची वाट पाहतंय माऊलीची। माऊलीची काय तर त्या ठिकाणी वाट पाहतं म्हणजे आपल्या मातेची, जननीची किंवा आईची, म्हणजे त्या ठिकाणी आईची आपल्या काय करत आहे ते वाट पाहते की माझी आई कधी येईल, मला कधी त्या ठिकाणी खाऊ घालेल, म्हणून त्या ठिकाणी ते दुःख व्यक्त करत आहे, आपल्या हृदयातून आईची वाट पाहते, म्हणजे त्यालाही त्या ठिकाणी त्याच्या मनालाही हे झालेलं आहे, कारण भूक लागली रडतंय, रडून रडून त्या ठिकाणी हृदयातून आपल्या आईची वाट पाहते, म्हणजेच एकदम हृदयातून मनातून त्या ठिकाणी त्याला वाटतं की आपली आई लवकर यायला हवी, कारण मला तर भूक लागलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी ते रडून रडून घायल होते। म्हणजे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने या लेकराचं या बाळाचं झालंय त्याच पद्धतीने भगवंता माझं पण झालं आहे, म्हणजे संत तुकाराम महाराज त्या या दृष्टांतातून म्हणजे प्रत्येक जे काही आपण दृष्टांत पाहतोय त्या प्रत्येक दृष्टांतातून त्यांनी या दृष्टांताद्वारे माहिती दिली की भगवंता विठ्ठला माझं सुद्धा असंच झालं आहे, म्हणजेच मी हृदयातून तुझी काय करत आहे वाट पाहत आहे आणि मी तुझी हृदयातून वाट पाहतो, म्हणून त्या ठिकाणी तू काय कर मला भेटीला ये, मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे, आस लागलेली आहे आणि त्यामुळे माझ्या या भेटीसाठी तुला काय करावं लागणार आहे यावंच लागणार, कारण मला सुद्धा अशा प्रकारचं या ठिकाणी ज्या पद्धतीने हे दृष्टांतातून भगवंताला त्यांना सांगितलंय की भगवंता हे पहा जसं पौर्णिमेचा चंद्राचं झालं तसंच ज्या पद्धतीनं दिवाळीच्या ती असणारी जी काही माहेरवासीन लेक आहे, सासरवासीन लेक आहे तर तिचं झालेलं आहे, ज्या पद्धतीनं बाळाला भूक लागली त्या पद्धतीनं जसं बाळ हे शोक व्यक्त करतं त्याच पद्धतीनं माझं सुद्धा भगवंता झालंय, मला सुद्धा त्याच पद्धतीनं झालेलं आहे आणि ते कशासाठी तर तुझ्या फक्त ओढीसाठी, तुझ्या भेटीसाठी, आणि तेवढी ओढ मला या ठिकाणी आज काय झाली आहे लागलेली आहे भगवंता। पहा तुका म्हणे मज लागलीसे भूक धावुनी श्रीमुख दावी देवा, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मज मज म्हणजेच काय मला, हे पहा भगवंता मज भूक लागली आहे, म्हणजे मज म्हणजेच काय झालं मला, मला काय झालं आहे तर लागलीचे भूक,
म्हणजे मला भूक लागली, पण कशाची भूक लागली आहे? तुझ्या भेटीची भूक लागली. मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे, मला तुला भेटावंसं वाटतंय. म्हणजे भूक लागली म्हणजे काय, तर मला जेवायचं नाहीये, तर मला तुला भेटायचं आणि तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे. आणि त्या ठिकाणी भगवंता तू काय कर, पटकन धावून ये, पळत ये आणि मला तुझं काय कर, श्रीमुख जे आहे म्हणजे जे काही भगवंताचं रूप, ते तुझं रूप, तुझं मुख म्हणजे तुझं असणारं तोंड भगवंता तू काय कर, दाखव मला. म्हणजे तुझं असणारं मुख मला काय कर, दाखव. धावून ये देवा, कारण मला भूक लागली आहे. ज्या पद्धतीने आई आपल्या बाळाला भूक लागल्यावर काय करते, धावत येते, बाळाला हवं ते देते, त्याच पद्धतीने भगवंता तू माझी माऊली आहेस, तू माझी आई आहेस, तू माझी जननी आहेस, कारण तू माझा सर्वस्व आहेस. त्यामुळे तू मला काय कर, मला भूक लागली आहेस, तू पटकन धावत ये, पळत ये आणि मला त्या ठिकाणी काय कर, जे काही असणारं तुझं रूप, तुझं श्रीमुख, तर त्या ठिकाणी काय कर भगवंता, मला तुझं असणारं श्रीमुख दाखवण्याचं काम त्या ठिकाणी कर. मुख म्हणजे काय, वदन. हे पहा भगवंता, तुझं श्रीमुख मला त्या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. म्हणजे तुझं मला श्रीमुख पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी काय होईल, माझा आत्मा जो काही तळपतोय, हा माझा आत्मा त्या ठिकाणी तृप्त होऊन जाईल. मला तुझी भूक लागली म्हणजे मला तुला भेटायचं आहे, मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि भगवंता तू मला भेटण्यासाठी यायला हवंय. म्हणजे अशा प्रकारच्या या दृष्टांतामधून आपल्याला भगवंताच्या ओढीविषयी जी काही असणारी अभंग, जी काही कविता दिलेली आहे, तर ती कविता भेटी लागे जीवा म्हणजे जे काही संत तुकाराम महाराज आपल्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ या कवितेच्या म्हणजे ज्या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात, ते आपल्याला या ठिकाणी काय झालं आहे, पाहावयास मिळालं. पहा, म्हणजे भगवंताची ओढ किती राहते, ते पद्धतीने ओढ आपल्याला या ठिकाणी लागली पाहिजे. आपण आपल्या अभ्यासामध्ये आपल्यालाही आपल्या अभ्यासाची ओढ लागली पाहिजे, कारण आपण प्रत्येकाने ठरवलेलं आहे आपलं असणारं उद्दिष्ट, आणि त्या उद्दिष्ट आपल्याला गाठायचे म्हटल्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे, जसं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली, तसं आपल्यालाही आपल्या उद्दिष्टाची ओढ लागली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा काय केलं पाहिजे, अभ्यासाला लागलं पाहिजे. आपल्याला आपल्या अभ्यासाची ओढ लागली पाहिजे. म्हणून आपण आपल्या अभ्यासाची ओढ या संत तुकाराम महाराजांना जशी भगवंताच्या भेटीची जी ओढ लागली आहे, तसंच आपणही आपल्याला अभ्यासाची ओढ लागावी. म्हणजे असणारा हा भेटी लागे जीवा, हा जो काही आपल्याला असणारा अभंग, जी काही कविता आहे, ही कविता आपली या ठिकाणी काय होते, संपली. कोणाला काही अडचण असेल, कोणाला काही या अभंगामधील समजलं नसेल, तर आपण या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता. कोणाला काही अडचण असेल, कोणाला काही शब्दांचा अर्थ कळाला नसेल, काही माहीत नसेल, तर आपण विचारू शकता. समजलं सर्वांना? सर्वांनी आपले असणारे शब्दार्थ काय करायचे, लिहून घ्यायचे आहेत. झाले? झालं? लक्षात आलं सर्वांच्या? जी काही कविता आहे, तर ही असणारी कविता आपण असणारा अभंग येताना उद्या येताना काय करायचं, होमवर्क नोटबुक मध्ये आपण अभंगच काय करा, लिहून घेऊन या. आणि जे काही दिलेले आपले शब्दार्थ, तर हे शब्दार्थ आपण आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये काय करायचे, लिहून घेऊन यायचे आहेत. समजलं आहे सर्वांना?